एके दिवशी नारद मुनी सत्यभामेच्या घरी गेले. तिने नारदाला बसायला आसन दिले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि मग त्यांना म्हणाली की श्रीकृष्ण जन्मोजन्मी माझे पती व्हावेत असे मला वाटते. त्यासाठी कोणते व्रत कोणते दान मी करावे हे तुम्ही मला सांगा. तिचे बोलणे ऐकून नारद हसले. हिला हरिमहिमा माहीत नाही म्हणून ही पुन्हा जन्म मिळण्याचा विचार करते आहे. ही श्रीकृष्णाची पत्नी झाली तरीही अजून अज्ञानी आहे. बेडूक जरी कमळाजवळ बसला तरी त्याला कमळाचा श्वास येत नाही. त्याला चिखलात लोळणेच आवडते. हिचा हा अभिमान समूळ नष्ट होईल असे काहीतरी केले पाहिजे असा विचार नारदमुनी करतात आणि तिला सांगतात की कृष्णाचे दान दे म्हणजे तो जन्मोजन्मी तुझा पती होईल. मग सत्यभामेने कृष्णाला विचारले की मी तुमचे दान दिले तर चालेल का? सत्यभामेचा हा विचित्र प्रश्न ऐकून श्रीकृष्णाला हसू आले. श्रीकृष्ण तिला म्हणाला की तुझ्या मनात आले आहे तर दानास उशीर करू नकोस, ते लगेच देऊन टाक. मग सत्यभामेने ब्राह्मणाला विचारले की कृष्ण दान म्हणून घेता का? त्यावर ब्राह्मण तिला म्हणाले की आम्ही 16 ब्राह्मण आहोत आणि हा कृष्ण परम कपटी चोर आहे. त्याचा आमच्या घरी संचार व्हावा असे आम्हाला वाटत नाही. ह्याला लागणारे उत्तम वस्त्रे आणि अलंकार आम्ही कुठून आणणार? अविद्येने वेढलेले, कृष्ण महिमा न जाणणारे ते ब्राह्मण कृष्णदानाचा अंगीकार करायला तयार होईनात. मग सत्यभामा नारदाकडे गेली आणि त्यांना सांगितले की कृष्णदान घ्यायला कोणीही तयार नाही. तुम्हीच ह्या कृष्णदानाचा अंगीकार करा, तुम्हीच त्यासाठी पात्र आहात. नारद म्हणाले की मी हे दान अवश्य घेईन. पूर्ण ब्रह्म असा हा पुराण पुरुष माझ्या हाती अनायसेच येत आहे. मग सत्यभामेने श्रीकृष्णाला सांगितले की तुमचे दान मी नारदांना करत आहे, तेच ह्या दानासाठी योग्य आहेत. श्रीकृष्णाने तिला सांगितले की पुष्कर योग आहे, असा मुहूर्त पुन्हा साधता येणार नाही, तरी त्वरा कर. सत्यभामेने संकल्प करून श्रीकृष्णाचे दान नारदांना दिले. मग नारदाने श्रीकृष्णाजवळ आपली ब्रह्मवीणा दिली आणि श्रीकृष्णाला सांगितले की मूळ आत्मस्थानाचे अनुसंधान तुटू देऊ नकोस. एखादे जरी अनुसंधान तुटले तरी नाश होईल. नारद श्रीकृष्णाला घेऊन निघाले. द्वारकेतले लोक म्हणू लागले की जगजीवनाच्या खांद्यावर ओझे देऊन हा नारद चालला आहे. नारद श्रीकृष्णाला म्हणाले की ऋषिकेशा, हळूहळू का चालतो आहेस? अजून घराची आशा सुटली नाही का? तू परमार्थ कसा साधणार? नारदाने श्रीकृष्णाला नेल्यानंतर सत्यभामा तिच्या सदनी वियोगाच्या अग्नीमध्ये जळत होती, तळमळत होती. सत्यभामेच्या घरी सगळ्या कृष्णकामिनी जमल्या. जांबवंती तिला म्हणाली की असं कसं केलंस? दान म्हणून श्रीकृष्णाला अर्पण केलंस. आम्ही इतक्या जणी असताना तो काय त्याची एकच धनीन होतीस का? तो आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहेस. मित्रवंदा म्हणाली की जळलं तुझं शहाणपण. तू तर श्रीकृष्णाला निर्विकार वस्तू समजून दान करून टाकलंस. लक्ष्मणा म्हणाली की तुझं ज्ञान आज कळलं. जगजीवनाला नरकासुराशी नेऊन भिडविलंस आणि 16 सहस्त्र सवती घेऊन आलीस आणि आता तू तर दान म्हणून त्याचंच अर्पण केलंस. याज्ञजिती म्हणाली की तू तर सवती मत्सर साधलास आणि दान म्हणून श्रीरंग दिलास. हा शास्त्रार्थ तुला कोणी सांगितला? नारदानी आणलेलं स्वर्गसुमन श्रीरंगाने रुक्मिणीला दिले म्हणून तो अनर्थ केलास. तुझे गुण आम्हाला कळले बरे. तुझी करणी म्हणजे सारखी क्षुधा लागते म्हणून पोट फाडून टाकण्यासारखीच आहे. मद्रावती म्हणाली की जवळ तुझं ज्ञान, ज्याचं स्मरण केलं असता जन्मसंसार बंधन तुटतं, त्या निर्गुणाला तू गुण लावलेस. इतक्या देवकी धावत आली. ती म्हणाली की अगं, ज्याला मी माझ्या पोटी 9 मास वाहिला तो अंतर्बाह्य निर्मळ आहे. मी जवळ असताना आणि ह्या त्याच्या 16 सहस्त्र स्त्रिया असताना त्याचं दान देणारे तू त्याची स्वामिनी आहेस का? सगळ्यांचं बोलणं ऐकून सत्यभामा खाली मान घालून उभी राहिली. कोणालाही तिने प्रत्युत्तर दिले नाही. बलरामाने ही वार्ता ऐकली आणि तो श्रीकृष्णाला परत आणण्यासाठी चतुरंग दर्शित करून निघाला. वसुदेव, उद्धव, अक्रूर आणि उग्रसेन हेही त्याच्या मागे धावले. ते म्हणत होते की सत्यभामेला फसवून ह्या नारदाने श्रीकृष्णाला पळवून नेलं आहे. दूरवरून येणारे सैन्य पाहून श्रीकृष्ण नारदांना म्हणाले की यदुवीर आणि माझे वडील आता मला शिक्षा करतील. त्यावर नारद श्रीकृष्णाला म्हणाले की मी त्यांना योग्य ते उत्तर देतो, तू माझ्या पाठीशी राहा. नारदाजवळ आलेले वसुदेव आणि बलराम म्हणाले की श्रीकृष्ण आमचे जीवन आहे. सत्यभामेला वचनात गोवून तू त्याला घेऊन चालला आहेस. नारद म्हणाले की मी काही ठकवून कृष्णाला नेत नाही.
तुम्ही सैन्य घेऊन माझ्या पाठीमागे का आलात? मी तरी एकटा ब्राह्मण आहे. सत्यभामेने दिलेले दान तुम्ही परत मागता आहात. मग यादवानी नारदाला नमस्कार केला, त्यांच्यापुढे पदर पसरला आणि म्हणाली की तुम्ही जी वस्तू मागाल ती आम्ही तुम्हाला देऊ, पण आमचा श्रीकृष्ण आम्हाला परत द्या. नारद म्हणाले की अशी कोणती वस्तू आहे तुमच्याजवळ? नाशवंत देऊन अविनाशी तुम्ही घेणार, मला फसवणार? श्रीकृष्णासारखा सांगा ती मला ह्या त्रिभुवनात शोधूनही सापडणार नाही. यादव म्हणाले की सियमंतक मणी घेऊन जा. नारद म्हणाले की तो माझ्या उपयोगाचा नाही, तो मणी म्हणजे अनर्थ आहे. मग यादव म्हणाले की श्रीकृष्णाच्या वजना इतकं सोनं आम्ही तुला देऊ. नारद म्हणाले ठीक आहे, अवश्य आणून द्या. मग तुळा उभा केली. एका पारड्यात यादवेंद्राला बसवलं. सत्यभामा म्हणाली की श्रीकृष्णाला मी सोडवते, माझ्याजवळ अपार धन आहे. अहंकारी सत्यभामेने तिच्याजवळचा सगळा सुवर्ण संग्रह आणून दुसऱ्या पारड्यात टाकला. तिच्याजवळचे सर्व धन संपले. 16 सहस्त्र स्त्रियांनीही आपल्याजवळचे सुवर्ण दुसऱ्या पारड्यात टाकले. सगळ्यांनी आपल्या अंगावरचे सुवर्ण तुलेमध्ये घातले. द्वारकेचे सर्व राज्यभांडार आणून त्या पारड्यात टाकले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. समुद्रामध्ये पाखरू पडावं तसं झालं. नगरातल्या सगळ्या लोकांनी आपले धन आणून त्या पारड्यात ओतले, पण काही उपयोग झाला नाही. द्वारकेमध्ये आता गुंजभर सोनंही उरले नाही. देवकीने आपल्याकडचे सोने आणून त्या पारड्यात टाकले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटात आहेत अशा जगजेठीला एका पारड्यात बसून नारद आणि गोविंद यांनी ही लीला आरंभली होती. सुवर्णाचे पारडे उचलले जात नाही पाहून देवकी दाय मोकलून रडू लागली. ती म्हणाली की सत्यभामे, तू वैरिणीसारखी अघटित करणी कशी केलीस? कुणी आपल्या पतीचेच दान दिले आहे असे कधी ऐकले नव्हते. देवकीने मग नारदांचे चरण धरले आणि त्यांना म्हणाली की मला पुत्रदान द्या. त्यावर नारद म्हणाले की अजून रुक्मिणी आली नाही, ती श्रीकृष्णाची पट्टराणी आहे, तिच्याजवळ खूप सोने असेल, तिला बोलावणे पाठवा. रुक्मिणीला लगेच बोलवण्यात आले. काय घडले आहे हे उद्धवाने तिला सांगितले. ते वर्तमान ऐकून ती हास्यवदनाने उठली आणि तुळशी वृंदावनाजवळ गेली. तिने तुळशीला नमस्कार केला, तिला 3 वेळा प्रदक्षिणा केली. मग तिने प्रार्थना करून एक पिकलेलं पान खुडलं आणि ते एका रत्नजडीत ताटात ठेवले. ते दिव्य वस्त्राने झाकले. मग ती तुळशीच्या ठिकाणी आली. तिने श्रीकृष्णाला आणि नारदांना नमस्कार केला, त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. निर्बळ भावाने तिने ते तुळशी दळ तुलेवर ठेवलं आणि श्रीकृष्णाचे पारडे उचलले गेले. सगळ्यामध्ये श्रेष्ठाच्या भावाने तिने माधवाला सोडवले. सगळे देव मनात बसून ही घटना पाहत होते. त्यांनी पुष्पवर्षाव केला. तुलेमध्ये जास्त झालेले सोने काढून घेण्यासाठी गोपी धावल्या. रुक्मिणी, नारद आणि श्रीरंग हे पाहत होते. धन आणि दारासुख ह्यांनाच खरे सुख मानून त्यांनी श्रीकृष्णाकडे पाठ फिरवली. सत्यभामाही त्या सगळ्या जणीप्रमाणेच आपले धन घेण्यासाठी धावली. ती म्हणाली की मी पर्वताएवढे सुवर्ण घातले होते, त्यातले गुंजभर जरी कमी झाले तरी मोठा अनर्थ होईल. त्या 16 सहस्त्र सुनांकडे पाहून देवकी म्हणाली की तुम्ही सगळ्याजणी मूर्ख आहात, माझे अलंकार आधी माझ्या पुढे टाका. तिचे हे बोलणे ऐकून तिच्या सुना हसल्या आणि म्हणाल्या की तुम्हाला म्हातारपणी दागिन्यांचा शोध सुटत नाही, आता तुम्ही तुमचे अलंकार सुनांना वाटा. नारदांनी रुक्मिणीला वंदन केले आणि तिला म्हणाले की तूच हरीला जिंकलेस. आणि त्याने त्या दोघांना प्रदक्षिणा केली आणि तो ऊर्ध्वपंथाने निघून गेला. अशा प्रकारे सत्यभामेचा अहंकार नारदांनी आणि श्रीकृष्णाने लीला रचून नष्ट केला. ही श्रीकृष्ण तुला माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.